नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राजधानी दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शेलार या बैठकीला उपस्थित राहतील। मुनगंटीवार, पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालासह विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमधल्या कमी झालेल्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम मतांबद्दल बैठकीमध्ये खलबतं होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या एकीबाबत भाजप नेते चर्चा करू शकतात। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर बैठकीमध्ये चर्चा होणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाऊ शकते। तर राजधानी दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती होणार आहे आणि राज्यामधले 6 बडे नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि शेलार बैठकीला उपस्थित राहणार आहेत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, वृषाली, या वर्षाअखेरीपर्यंत देशात 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामध्ये एक हरियाणा आहे आणि दुसरं महाराष्ट्र आहे आणि बॅक टू बॅक अशा भाजपच्या या बैठका होत आहेत। कालच हरियाणाची बैठक राजधानी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात झालेली आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजता साधारणतः महाराष्ट्राच्या भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक भाजप हायकमांड सोबत होणार आहे। अमित शाह, JP नड्डा, BL संतोष हे नेते या बैठकीला उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक होते, त्यामुळे या बैठकीला अतिशय मोठं महत्त्व आहे। त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून मुक्त करावं, म्हणजे त्यांनी राजीनाम्याची जी काही मागणी केलेली होती त्या मागणीवर आज महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो फटका बसला किंवा ज्या जागा कमी झाल्या त्या मतदारसंघनिहाय या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मुस्लिम, मराठा, दलित, OBC मतं जी काही भाजपपासून लांब गेली त्याबाबतची सविस्तर चर्चा होऊ शकते आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती देखील ठरवली जाऊ शकते। साधारणतः ही पहिलीच प्राथमिक बैठक असणार आहे। मात्र महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये एकत्रितपणे आणि त्यांनी एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करून एकत्र असल्याचं दाखवलं, त्यानंतर आता भाजप म्हणजे ॲक्शन मोडवर आहे असं म्हणता येईल। त्यामुळं आजची ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास 5 ते 6 नेते महाराष्ट्रातले हे दुपारपर्यंत दिल्लीमध्ये दाखल होतील आणि आज संध्याकाळी ही बैठक होईल। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।